रील्सच्या फील्डला अशीच एक सहज होळकरवाडीचा वॉटरफॉल म्हणून काहीतरी एक अशी रील आली आणि तिथं खाली लिहिलं मस्ट व्हिजिट गाईज. होळकरवाडीतला धबधबा लयच म्हणलं रील्सला फेमस झालं. सो रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात आपण थेट कॉलेजमधूनच केली, म्हणजे कॉलेजच्या बाहेर येऊन केलेली. तर नेमका विषय असा झाला की कॉलेजमध्ये बसून अभ्यासाला सेकंड प्रायोरिटी आणि रील्सला पहिली प्रायोरिटी देऊन आम्ही रील्स बघत बसलेली पोरं. रील्सच्या फील्डला अशीच एक सहज होळकरवाडीचा वॉटरफॉल म्हणून काहीतरी एक अशी रील आली आणि तिथं खाली लिहिलं मस्ट व्हिजिट गाईज. आणि कुठल्याच गोष्टीला सिरियस न घेणाऱ्या पोरांनी त्या गोष्टीला सिरियसली घेतलं. म्हणजे आता नेमकं होळकरवाडी म्हणजे आपली फुरसुंगीच आली. मग बसल्या बसल्या सहज म्हणलं की आपल्याच होळकरवाडीत कुठला काळू वॉटरफॉल जन्माला आलाय ते बघून यावं म्हणून आता तिकडच्याच दिशेने आमची वाटचाल सुरू झाली ती. मग म्हणलं त्याच्याच निमित्ताने आपलं व्लॉग पण होईल म्हणून व्लॉगला पण स्टार्ट केलं. आता बघू नेमकं लोकेशन आम्हाला पण माहीत नाही, कुठून कसं जायचं आहे, अजून कुठले रस्ते आहेत काहीच माहीत नाही. सरळ मॅप भाऊला विचारायचं आणि मग तो सांगणार आपल्याला त्या दिशेने जायचं. सो तिथून जातो, तिथं गेल्याच्या नंतर परत एकदा व्लॉग चालू करतो. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. स्टे ट्यून गाईज. अरे पण मी काय म्हणतो, माहितीच नसलं तरी यायचंच नाही रे. उगा असले 100 रील्स बघून येणार तू आणि इथं जाई विचारत बसणार. तिथं मी त्यांना रील दाखवतोय, त्यांना दाखवायचं रील म्हणावं, असली रील आहे म्हणावं, कुठं जायचं. काय माणूस राव तुम्ही. त्यांनी पण सिरियसली घेतलं का, विचारलं का? बघ आता मी आलो कुठून माहिती आहे का, होळकरवाडीच्या चौकात आलो. बरोबर शाळा लागते. हा अरे माहिती नसलं यायचं नसतं. नियोजन तू आहे, मी चप्पल गाडी झाला. होळकरवाडीची शाळा लागली बरोबर. हा शाळेच्या तिथं कुठं जायचं? हा सरळ खालीच्या उताराने तिकडे जायचं. हॉटस्पॉट कुठे गेलं तुमचा? हा वायफाय घरातलं. मग आता होळकरवाडी माहिती? होळकरवाडीत आलो, चौकात आलो. मग आता मला बी नाही ना सांगता यायचं कुठला चौकी आहे. शाळा लागते, मराठी शाळा. होळकरवाडी. हा एवढंच नाही शाळेला. जिल्हा परिषद म्हणले मी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडीची शाळा आहे म्हण. हॅलो जाऊ दे, तुला बी सांगता येईल ना, आम्हाला ते कळा ना. मी परत जाऊन येतो त्या चौकात, तिथे विचारून येतो कोणाला तरी. जाऊ दे, धन्यवाद मला. आता इथला वॉटरफॉल बघून नागे जायचं का आता मग घरी? झाला वॉटरफॉल बघून? ए वॉटरफॉल बघून झाला, जायचं घरी? नाही वरती आहे वॉटर. अरे नाही होते टेन्शन मध्ये गँग, वेगळी गँग आली स्टेट येऊन. अरे कोणी सांगितले तर पण कुठाने असलं बसल्या बसल्या अंग ओढून घ्यायचे. काय नाही भारी बिरी दिसत आमच्या एवढं तर शेत आहे आमच्या गावाला. इथलं फरक आहे का नाही काहीतरी? आईला असल्या रस्त्यातनं जाऊन काय धबधबा बघायला जायचं का? एवढे कष्ट? तू घरी जा बाबा, घरी जा. फायदा नाही रे तुझा इथं येऊन. घरच्यांना बी गरज नाही तुझी रे असं. सो सगळ्यांनाच वजन झालं रे ते. सो एक धबधबा बघायला एवढे कष्ट घेऊन आम्ही चाललोय आता. होळकरवाडीतला धबधबा लयच म्हणलं रील्सला फेमस झालं. आणि इकडे येण्याचा एवढा कॉम्प्लिकेट रस्ता करून सोडलाय रील्स मध्ये की इकडून असं या आणि तसं या. एक साधा सरळ सोपा रस्ता सांगतो. कानिपनाथला आपण जर हांडेवाडी मधून जात असेल तर हांडेवाडी मधून जाताना कानिपनाथचा डोंगर चढताना
शेजारीच एक कच्चा रस्ता जातोय. त्याच रस्त्याने 1.5 किलोमीटर पुढे आलं की आपल्याला असली पायवाट लागते. आणि पायवाटेमधून परत अजून 1.5 किलोमीटर चालत गेल्याच्या नंतर आपल्याला धबधब्याचा व्ह्यू बघायला भेटतो. आता मला इथूनच दिसतो धबधबा बारीक, पण मला काय वाटत नाही मी तो धबधबा बघून खुश होईन आणि तो धबधबा आम्हाला खुश करून नाही जाऊ शकत. हे कडचे काढूला येऊ. सो तुम्हाला पण दाखवतो, स्टे ट्यून. जाताना तर असे बरेच काय चांगले पॉईंट भेटलेत, म्हणजे बघण्यासारखे, मन तृप्त करून टाकण्यासारखे. आता खालून तर तसं वाटतंच. इथून एक थोडासा व्ह्यू दिसतोय धबधब्याचा आपल्याला. वरती जाऊन तर पूर्ण व्ह्यू दाखवतच, पण जे इथलं नेचर आहे खरंच एक क्वालिटी टाईम स्पेंड जर आपल्याला करायचं असेल तर 100% तुम्ही इथे येऊ शकता. आणि ह्या जागेबद्दल सांगायचं झालं तर खरंच एक निसर्गरम्य जागा म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. बिकॉज सगळं डोंगर परिसर आहे. मग असेच काही व्ह्यू पॉईंट तुम्हाला मागं पण बघायला भेटतात आणि अजून पुढं पण बघायला भेटतात. तर असं थोडासा आपल्याला ट्रेक नाही म्हणता येणार, बट थोडंसं फार चालत जावं लागतं. त्याच्यानंतर आपण येऊन पोचतो अशा काही वाटेला. आणि आता इथून जाणं मे बी इथून नाही जाऊ शकत तुम्ही. आमचा रस्ता चुकलेला आहे गाईच, कारण की ह्याच्यासमोर डायरेक्ट अख्खं पाणी दिसतंय. महागारी इकडनं नाही रस्ता. नाही इकडून रस्ताच नाही गाईच. म्हणून इकडे येताना तुम्ही 100% गपलंच होणार आहे. म्हणून आधीच रस्ते माहीत असले तरी या, असं दुगच बिन मोकार येऊ नका. मोबाईल पडला का तो? नाही रस्ता नाही इकडनं. चला, रस्ता नाही इकडनं. कॉपीराईट पडतो. अरे कॉपीराईट पडतं माहिती का ते गाणी आली की तशी. सस्त शाहरुख नाग्या खान. शाहरुख खान आलिया भट नाही, शाहरुख नाग्या खान. कुठं जायचं बाबा? मी सांगतो, चल सर. चला शेट, तुमच्याच मनावर आलोय आम्ही. काय नाही झालं. आणि इथे येऊन तर असं वाटतंय की काय अर्थ नाही ह्या धबधब्याला येऊन. काय ना दाबा पडत. ह्या धबधब्याची एक रिअलिटी सांगू का? आमच्या बिल्डिंगची टाकी भरली ना, सेम असंच पाणी येतं पाईपात. चला, संपलोय का एवढंच? जा सकते आगे, लेकिन थोड़ा देख के बारिश आ रहा है तो बढ़ जाएगा. जाओ आगे जाओ. काय नाही, अर्थ नाही धबधब्याला, अर्थ नाही. मी महागापर्यंत म्हणत होतो, पण मस्ट विजिट गाईज. कारण की एवढा सुंदर व्ह्यू तुम्हाला, मला नाही वाटत की कुठल्या धबधब्याचा, पुण्यात तर कुठल्या धबधब्याचा बघायला भेटेल. कॉज तिथून पण तेवढंच व्ह्यू आणि तिथून पण तेवढंच व्ह्यू, लय धबधब्याचा. सो एकदा विजिट करा आणि तुम्ही पण पश्चाताप करून घ्या तिकडे आल्याचा. नाही पश्चाताप करायला विजिट करा ना. पश्चाताप कसं होणार? आता मला तर काय वाटतं माहिती आहे, इथनंच महागारी जावं. चला, धबधबा बघितला. चला, काय नाही अर्थ नाही या धबधब्यात, काहीच अर्थ नाही गाईज. आता इथले तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो, तेवढे बघा आणि कमेंटमध्ये दुःख व्यक्त करा तुमचं. आमचं तर आम्ही व्हिडिओमध्ये केलंच. किती रेटिंग देतो या धबधब्याला नाग्या? 9, 8, 7. किती रेटिंग देतो रे? 0 ॲज इट इज. काय अर्थच नाही रे ह्या धबधब्याला. सो आता तेवढे सिनेमॅटिक एन्जॉय करा, एवढंच आज केले येत नाही. आता इथून पुढे कुठल्या धबधब्यावर नाही जात मी. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि होळकरवाडी धबधब्याला येत असताना तर घरनंच पश्चाताप करत या. सो एवढ्या वेळ झाला मस्करीचा विषय. पर्टिक्युलरली जर खरं सांगायचं झालं
तर एका अशा निसर्गरम्य जागेमध्ये येऊन तुम्हाला एवढं भारी फील होणार आहे. म्हणून एकदा नक्की तुम्ही लांब जाण्यापेक्षा आपल्या होळकरवाडीमधला धबधबा एकदा नक्की व्हिजिट करा. एवढं आपल्या इथून मागाच्या ब्लॉगमध्ये बाता झाल्या त्या सगळ्यांना इग्नोर करून धबधबा बघण्यासाठी चांगला आहे, आपला एन्जॉय करण्यासाठी चांगली जागा आहे. म्हणून मस्त व्हिजिट काहीच. आता थोडेफार सिनेमॅटिक एन्जॉय करा. स्टे ट्यून. सांगतोय पोरांना चांगलं. अरे इथं पोर्ट्रेट नाही बसत रे. पोर्ट्रेट नाही बसत इथं, फोटो नका काढू. पोर्ट्रेटच बसत नाही. आयफोनचा काय फायदा राव. 3x आपले राव. मग राव पोरांना एक काय साधे सेन्सच्या गोष्टी कळत नाही. पोर्ट्रेट नाही बसत इथं. चालायचं काढा. सो फायनली वरनं धबधबा बघून आल्याच्या नंतर असा एक पॉइंट तुम्हाला दिसतो आणि इथं बसायची लेक आणि इथं बसायची तुमची इच्छा होती. इच्छा झाली तर बसून घ्या, कारण की वरच्या नजाऱ्यापेक्षा इथला नजारा भारी. वॉटरफॉलला रेटिंग किती द्यायची? 3. किती रे? 2. 1. शून्य. हे हिडन पर्सन आहे, त्याच्या घरच्यांनी त्याला सोडलं नाहीये. बरं त्याला काय ब्लॉग मध्ये दाखवत नाही आता. इथून पुढं इथून मागं तुम्ही बघितलं असत. मला आता इथून पुढं काय त्याला ब्लॉग मध्ये दाखवणार नाही. ते रेटिंग सांग ना तुझी फक्त. 0. 4 3 2 1 0 अशी आमची रेटिंग आहे. तुम्ही पण इथं या. सो इथं बसलोय थोडा वेळ. आता इथून आपल्या घरच्या वाटेने जायचं. इथं तर मज्जा आलेलीच आहे. आता म्हणलं इथं थोडंफार बसून थोडा टाइमपास करून घरी जावं, कारण की 10 मिनिटाचा ट्रेक नाही, 2 मिनिट वॉटरफॉल बघितलं नाही. एवढ्या कमी वेळात आलोच तासभर, म्हणून म्हणलं इथं थोडंफार बसावं. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून व्हिडिओला लाईक करून ठेवा. स्टे ट्यून. छान असं छान बरोबर आहे का नाही? फर्स्ट ऑफ ऑल गाईज काय खायचं का रे? तू म्हणला ना माझ्या ह्याच्यावर मन आलं तरी चालेल आणि त्याच्यावर नको म्हणून म्हणलं. फर्स्ट ऑफ ऑल काय खायचं? कोण म्हणलं असं? एक हिडन जेम म्हणला. आता ते हिडन जेमचं नाव सांग रे एक थोडक्यात. कोड्यात नाव सांग. कोड्यात गायकवाड. भैया गायकवाड. भैया शेठ गायकवाड नाव आहे त्याचं. फायनली जवळपास आम्ही एक 3 वाजता आलतो आणि आता 5 वाजत आलेले आहेत. म्हणजे 2 तासात हडपसरवरून होळकरवाडीपर्यंतचा वॉटरफॉल कव्हर होणारा बेस्ट वॉटरफॉल असेल. आणि विषय असा आहे की क्राऊडलेस वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळेल. तेवढंच चांगला व्ह्यू आहे, तेवढंच चांगली प्लेस आहे. म्हणून एकदम मस्त व्हिजिट करा. बिकॉज हडपसरपासून थोड्याच अंतरावर आहे. वन डे नाही म्हणू शकत तुम्ही. 2 तासाच्या आत कव्हर होणारा वॉटरफॉल आहे. म्हणून एकदा व्हिजिट करा आणि नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओमध्ये तुम्हाला वॉटरफॉल कसं वाटतं. सिनेमॅटिक काही जास्त काढले नाही, बट जेवढे आहेत जेवढे होते तेवढे तुम्हाला दाखवले. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो भेटूया तुझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.